काही आठवड्यांपूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा मी माझ्या आजोबांच्या गावातील जुन्या वाड्यात गेलो होतो. तिथे माझी आत्या अनन्या आली होती. अनन्याचे वय 25 वर्षांचे. तिचे लग्न होऊन अवघे काही महिने झाले होते. तिचे सौंदर्य असे होते की ती एखाद्या स्वप्नसुंदरीसारखी दिसायची. तिचे डोळे खोल समुद्रासारखे, ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे, आणि तिची नाजूक काया प्रत्येकाच्या हृदयाला भिडायची. तिला पाहताच माझ्या मनात एक वेगळीच तगमग सुरू व्हायची. पण ती माझी आत्या होती आणि माझ्या भावना व्यक्त करणे चुकीचे होते. तरीही तिच्या एका स्मितहास्याने माझ्या मनात आग भडकायची. 2 दिवसांनंतर अनन्या तिच्या सासरी निघून गेली. त्या रात्री मी तिच्या विचारात हरवून गेलो. तिचे मादक हावभावाने माझी झोप उडाली होती. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या सौंदर्याचा विचार मला झोपू देत नव्हता. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राच्या रोहनच्या घरी गेलो. रोहन माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान, साधारण 16 वर्षांचा, शाळेत जाणारा मुलगा होता. तो बाजारात गेला होता. त्याची आई काव्या मला भेटली. काव्या वयाने 30च्या आसपास, पण तिच्या देहयष्टीत तरुणपणाचा गोडवा होता. तिचे लांब सडक केस, मोहक स्मित आणि तिची साडी तिच्या कर्जना अधिकच खुलवत होती. तिने मला आत बोलावले आणि म्हणाले, "विकास, ये, बस, रोहन लवकर येईल." तिच्या मधुर आवाजाने माझे हृदय धडधडायला लागले. आम्ही गप्पा मारत होतो, पण माझ्या नजरा तिच्या मादक व्यक्तिमत्वावर स्थिरावल्या. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच लय होती. कदाचित तिला माझ्या नजरेची चाहूल लागली, कारण तिने मला एक खट्याळ स्मित दिले. मला अवघडले आणि मी तिथून निघालो. त्या रात्री काव्याच्या विचारांनी माझी झोप पुन्हा उडाली. पुढच्या दिवशी मी पुन्हा रोहनच्या घरी गेलो. रोहन शाळेत होता. मी काव्याला गुड मॉर्निंग म्हणालो आणि तिच्याशी बोलू लागलो. तिच्या जवळ बसताच तिचा अत्तराचा सुगंध मला भुरळ घालत होता. माझ्या मनात तिच्याशी जवळीक साधण्याचे विचार येत होते. तेवढ्यात काव्या माझ्याजवळ आली. तिने दरवाजा बंद केला आणि हळूच विचारले, "विकास, काल तू माझ्याकडे इतक्या प्रेमाने का पाहत होतास?" मी घाबरलो, पण हिम्मत करून म्हणालो, "काव्या, तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणे अशक्य आहे." ती हसली आणि तिच्या डोळ्यात एक चमक दिसली. ती म्हणाली, "मला खरंच आवडलं तुझं हे बोलणं." त्या क्षणी ती माझ्या आणखी जवळ आली. तिच्या श्वासांचा उबदार स्पर्श माझ्या चेहऱ्यावर जाणवला. तिने माझा हात हळूच हातात घेतला आणि म्हणाली, "विकास, तुला माझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे का?" माझे हृदयाचे ठोके वाढले. मी होकार दिला. तिने मला जवळ ओढले आणि आमचे ओठांचा स्पर्श झाला. तिचे ओठ इतके मऊ होते की मी त्या क्षणात हरवून गेलो. तिच्या हातांनी माझ्या पाठीवरून हळूवार स्पर्श केला आणि माझ्या हातांनी तिच्या कमरेला कवेत घेतले. त्या क्षणात आम्ही एकमेकांच्या भावनांमध्ये बुडालो. तिच्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या शरीरात आग भडकत होती. काही क्षणांनंतर तिने माझ्या कानात हळूच कुजबुजली, "विकास, तुझ्या प्रेमाने मला वेड लावला आहे." त्या रात्री तिने मला एका निर्जन जागेत, गावातील एका भिंतीने वेढलेल्या रिकाम्या प्लॉटवर रात्री भेटायला सांगितले. रात्री मी त्या जागेवर पोहोचलो. काव्या आधीच तिथे होती, तोंडाला रेशमी रुमाल बांधलेला. चंद्राच्या मंद प्रकाशात ती आणखी सुंदर दिसत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, "काव्या, तुझ्या प्रेमात मी वेडा झालो आहे." तिने मला जवळ ओढले, पण तिचा आवाज काहीसा वेगळा वाटला. मी दुर्लक्ष केले आणि तिच्या देहाला कवेत घेतले. तिच्या मादक शरीराचा स्पर्श मला त्या रात्री स्वर्गीय अनुभव देत होता. तिच्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या शरीरात आग भडकत होती. आम्ही त्या रात्री प्रेमाच्या रंगात रंगून गेलो, पण काहीतरी विचित्र वाटत होते. तिच्या हालचालीत काहीतरी वेगळेपण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काव्याला भेटलो आणि रात्रीच्या भेटीचा उल्लेख केला. ती चकित झाली आणि म्हणाली, "विकास, काल रात्री मी घरीच होते. रोहनला ताप आला होता, मी त्याच्यासोबत होतो." माझ्या पायाखालची जमीन सरकली. "मग ती कोण होती?" मी घाबरलो. काव्याने सांगितले की त्या प्लॉटबद्दल गावात अनेक अफवा आहेत. काही वर्षांपूर्वी तिथे एक मुलगी, राधिका, गायब झाली होती. तेव्हापासून लोक म्हणतात की तिचा आत्मा तिथे भटकतो. माझ्या मनात भीती आणि उत्सुकता यांचा मिश्र भाव निर्माण झाला. मी काव्याला विचारले, "त्या प्लॉटबद्दल आणखी काय माहिती आहे?"
तिने सांगितले की तो प्लॉट पूर्वी एका श्रीमंत कुटुंबाचा होता. राधिका त्या कुटुंबाची मुलगी होती आणि तिच्या गायब होण्यामागे काही रहस्य आहे. गावात असेही बोलले जाते की तिथे रात्री काही लोक गुप्तपणे भेटतात. माझ्या मनात शंका वाढली. ती रात्रीची स्त्री कोण होती? त्या रात्री मी आणि काव्या पुन्हा त्या प्लॉटवर गेलो सत्य शोधण्यासाठी. चंद्राचा मंद प्रकाश आणि त्या जागेची शांतता भयानक होती. अचानक एक पावलांचा आवाज आला. मी टॉर्च फिरवली आणि एक सावली दिसली. तोंडाला रुमाल बांधलेली एक स्त्री समोर आली. मी घाबरलो, पण तिने रुमाल काढला तेव्हा मला धक्का बसला. ती अनन्या होती. अनन्या, तुम्ही इथे काय करताय? मी हैराण होऊन विचारले. तिने हसत सांगितले, विकास, मी सासरी गेले नव्हते. मी गावातच होते. मला माहिती आहे की तू मला प्रेम करतोस, पण मी तुझी हाते आहे. म्हणून मी तुझ्या भावना शांत करण्यासाठी त्या रात्री तिथे गेलो, पण तोंड झाकले जेणेकरून मला माझी ओळख पटू नये. काव्याने रागाने विचारले, अनन्या, तू असे का केलंस आणि त्या प्लॉटबद्दलच्या अफवांचे काय? ती म्हणली, त्या फक्त अफवा आहेत. मी तिथे गेले कारण ती जागा गुप्त आहे. पण तेवढ्यात खरणाण्याचा आवाज आला आणि भिंतीमागून आणखी एक सावली दिसली. त्या सावलीच्या हातात चाकू होता. आम्ही तिघेही घाबरलो. मी ओरडलो, कोण आहे तिथे? ती सावली पुढे आली आणि मला धक्का बसला. ती राधिका नव्हती. ती होती गावातील एक ओळखीची व्यक्ती, मेघना. ती म्हणाली, विकास, तू खूप जास्त कुरडतोस. त्या रात्री मीच तिथे होते. अनन्या तुला खोटं बोलतेय. त्या प्लॉटवर आमचे काही गैरधंद्याचे सामान लपवले आहे आणि अनन्या त्यात सामील आहे. माझ्या डोक्यात सगळं फिरायला लागलं. अनन्या गैरधंद्यांशी जोडली गेली होती? तिने मला खोटं सांगितलं? तेवढ्यात गाड्यांचा आवाज आला आणि काही माणसे बंदुकी घेऊन बाहेर आली. अनन्याने मला आणि काव्याला मागे ढकलले आणि ओरडली, विकास, पळ. मी आणि काव्या तिथून पळालो, पण माझ्या मनात प्रश्नांचे वादळ सुरू होते. ती सावली कोण होती आणि अनन्या खरंच काय लपवत होती? जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टने पुढचा भाग लवकर आणीन. धन्यवाद.